ज्या विद्यार्थ्यांनी नीटसाठी अप्लाय केला होता त्या विद्यार्थ्यांची एक्झामचे हॉल तिकीट साईटवर उपलब्ध झाले आहे आणि हॉल तिकीटची प्रिंट तुम्हाला 3 पेजची काढायची आहे। विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलेली हॉल तिकीट हे मोबाईलमधून आहे आणि ही हॉल तिकीट 4 पेजची येत आहे आणि डायरेक्ट कॉम्प्युटरवरून डाउनलोड केलेली हॉल तिकीट हे 3 पेजची येत आहे। तर हॉल तिकीटमध्ये इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेलं आहे की हॉल तिकीट ही तुम्हाला 3 पेजचीच असली पाहिजे आणि अजूनपर्यंत भरपूर विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाउनलोड होत नाही आहे। तर डाउनलोड कसे करायचे आपण हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि हॉल तिकीट सोबत तुम्हाला कोणकोणत्या वस्तू घेऊन जायच्या हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला साईटवर यायचं आहे। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, कारण तुम्ही डायरेक्ट गुगलवरून साईटवर गेल्यानंतर तुम्हाला हॉल तिकीटचे ऑप्शन येत नाही आहे। तर साईट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्या साईटवर तुम्ही क्लिक करा आणि साईटवर या। साईटवर आल्यानंतर तुम्हाला लेटेस्ट नोटिफिकेशनमध्ये क्लिक हिअर फॉर ॲडमिट कार्डचं ऑप्शन दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर आपण आपली हॉल तिकीट डाउनलोड करू शकतो। इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, जो फॉर्म फिल केला आहे त्या फॉर्मवर दिलेला आहे ॲप्लिकेशन नंबर म्हणून। इथे ॲप्लिकेशन नंबर टाका, इथे तुमची जन्मतारीख टाका आणि इथे सबमिट बटन दिलेलं आहे, इथे तुम्हाला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमची हॉल तिकीट तुमच्यासमोर ओपन होईल। परंतु जर तुम्ही मोबाईलवरून डाउनलोड करत असाल तर हॉल तिकीट ही तुम्हाला 4 पेजची येणार आहे। तर बघा, अशा प्रकारे तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। यामध्ये ही सुद्धा हॉल तिकीट 4 पेजची आहे, परंतु तुम्हाला डायरेक्टली हॉल तिकीट जे डाउनलोड करायची आहे कॉम्प्युटरवरून करा, त्यामध्ये 3 पेजची हॉल तिकीट डाउनलोड होत आहे, कारण ते A4 साईज पेपरवर डाउनलोड होईल तुमची आणि प्रिंटसुद्धा होईल। ही जी मोबाईलमध्ये आपण डाउनलोड करतो ती लेटर साईडला डाउनलोड होत आहे, त्याच्यामुळे ती आपल्याला 4 पेजमध्ये कन्वर्ट करून देत आहे। तर यामध्ये नेमकं काय दिलं आहे बघा, यामध्ये सेल्फ डिक्लेरेशन दिलेलं आहे, हे तुम्हाला जिथे तुम्ही एक्झामला जासाल तिथे सुद्धा फिल करू शकता। त्यानंतर इथे सिग्नेचर आहे, हे सुद्धा तुम्ही तिथे गेल्यानंतर फिल करू शकता। इथे थंब वगैरे आहे, हे तुम्ही घरी नाही केलं तरी चालते, तिथे गेल्यानंतर तुम्ही फिल करू शकता। आणि इथे बघा, तुम्हाला 4x6चा जो पोस्टकार्डचा जो फोटो काढला होता आपण, मोठा फोटो होता, आपण जेव्हा फॉर्म फिल केला तेव्हा तुम्हाला काढायला सांगितलं असेल, ज्यावरती तुमचे नाव आणि ज्या दिवशी तुम्ही फोटो काढला त्याची डेट आहे। 4x6चा फोटो आहे तो यावरती तुम्हाला पेस्ट करायचा अशा प्रकारे। तर हा तुम्हाला एक्झामला गेल्यानंतर केला तरी चालते। आणि यामध्ये काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, ह्या विद्यार्थ्यांनी वाचायला पाहिजे। तर यामध्ये 6 नंबरची इन्स्ट्रक्शन बघा काय दिलेली आहे, तर जे ॲडमिट कार्ड कन्सिस्ट ऑफ 3 पेज, फर्स्ट पेजवर आहे सेंट्रल डिटेल्स सेल्फ डिक्लेरेशन अंडरटेकिंग फॉर्म आहे, पेज 2 वर आहे तुमचं पोस्टकार्ड साईज फोटोग्राफ आणि पेज 3 ला आहे तुमचे इन्स्ट्रक्शन ऑफ कॅन्डिडेट। म्हणजे 3 पेजची हॉल तिकीट आहे A4 साईजची, ही तुम्हाला डाउनलोड करायची आहे। आणि त्यानंतर तुम्हाला एक ID प्रूफ घेऊन जायचं आहे, आधार कार्ड नेऊ शकता तुम्ही, किंवा तुमच्याकडे जर ID प्रूफ असेल दुसरं कोणतं पॅन कार्ड वगैरे तर ते सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता। आणि हॉल तिकीटची प्रिंटसुद्धा तुम्हाला घेऊन जायची आहे। तर हॉल तिकीटबद्दल यामध्ये जे सांगितलं आहे की प्रिंट घेऊन जा, परंतु यामध्ये असं कुठेही नमूद केलेलं नाही आहे की कलर हॉल तिकीट म्हणजे कलर प्रिंट पाहिजे की ब्लॅक अँड व्हाईट, परंतु भरपूर विद्यार्थ्यांनी कलर प्रिंटच काढलेलं आहे, कारण कलर प्रिंटमध्ये कोणता प्रॉब्लेम होणार नाही म्हणून। तर तुम्ही सुद्धा कलर जी कॉपी आहे ती घेऊन जाऊ शकता हॉल तिकीटची। तर 3 पेज आहे तर पूर्ण 3 पेज पण घेऊन जायचं आहे, असं करायचं नाही आहे की ओनली 1 म्हणजे फर्स्ट पेज घेऊन जाणार आहे। जे विद्यार्थी फर्स्ट पेज घेऊन जाणार त्यांना तिथून रिटर्न करू शकतात। आणि हॉल तिकीट 3 पेजची आहे तर 3च पेजची घेऊन जा, 4 ते 5 पेजची 6 पेजची काढून घेऊ नका, कारण भरपूर विद्यार्थ्यांची हॉल तिकीट 6-6 पेजची सुद्धा त्यांनी डाउनलोड केलेली आहे। कशी केली हे आम्हाला माहिती नाही आहे, परंतु तुम्ही डायरेक्ट कॉम्प्युटरवरून डाउनलोड करत असाल तर फक्त आणि फक्त 3 पेजची हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड होणार आहे। तर अजूनपर्यंत ज्याही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाउनलोड झाले नसेल त्यांनी लवकरात लवकर आपले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या। ज्यांचे हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल त्यांनी कमेंट्स करा, त्यांना आपल्याकडून सुद्धा मदत केल्या जाईल। आणि नीट ॲडमिशनबद्दल जे पुढील अपडेट येईल ती सुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।